आप देख रहे हैं BM न्यूज, जनता की आवाज हमारी पहचान। स्टेशनला 85/2024 हा एका 12 वर्षीय मुलाचे मर्डरचा गुन्हा दाखल होता। जानेवारी महिन्यामध्ये एक 12 वर्षाचा मुलगा तो मिसिंग झाल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार झाली, त्याप्रमाणे आपण 363 चा गुन्हा दाखल करण्यात आला होता। इन द इन्व्हेस्टिगेशन आपल्याला 2 महिन्यानंतर त्या मुलाचा मृतदेह मिळाला। त्यानंतर आपण मर्डरचे आणि अलाइड सेक्शन आपण दाखल केले। तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की एक त्यांच्याच एरियामध्ये राहणारा जो आरोपी होता त्यांनी त्या मुलाचं गळा दाबून मर्डर केलेलं आहे आणि त्याला एका खाडीमध्ये टाकून देण्यात आलं होतं। त्याप्रमाणे आपण संबंधित आरोपीचा आपण जवळपास 5 महिने शोध घेत होतो। आपण 9 राज्यांमध्ये वेगवेगळी पथकं पाठवून या आरोपीचा शोध कसोशीने केला। या आरोपीचं पूर्व बॅकग्राऊंड काढलं। तो आरोपी हा पूर्वीचा त्याच्या पत्नीचे मर्डरच्या आरोपीमध्ये त्याला कन्व्हिक्शन झालं होतं कलकत्तामध्ये। तो पॅरोलवरती जम्प करून तो आपल्या हद्दीमध्ये इथं राहणार होता। जवळपास 1 ते 1.5 वर्ष आपल्या वडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत होता। त्याबाबत कुठलीही आपल्याला कल्पना नव्हती। तो नॉर्मल एक वेठबिगारी किंवा छोट्या मोठ्या गोष्टी करून तो सध्या उदरनिर्वाह करत होता। ज्यावेळेस ही घटना मर्डरची घडली त्यानंतर आपण त्याचा वेगवेगळ्या पोलिसांच्या मदतीने वेगवेगळ्या क्राईम ब्रँचचे जे आहेत बाहेरच्या राज्यातील युनिट त्यांच्या मदतीने आपण तपास केला असता हा ज्यावेळेस आपल्या हद्दीतून जो गेला निघून गेला होता तो जम्मू काश्मीर मार्गे 21/8/2024 साली रोजी तो दिल्लीमध्ये रेड लाईट एरियामध्ये आला होता। तिथले आपल्या इन्फॉर्मरने त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं आणि मुंबई पोलीसच्या त्याला हवाले केलं होतं। याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन ही आपल्यातर्फे दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती आणि ह्या आरोपींना आपल्या ताब्यामध्ये घेऊन आता हा गुन्ह्याचा आरोपी आपण निष्पन्न केलेला आहे आणि त्याला अटक करून 31 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। नेमकं सर या आरोपीला जी शिक्षा आता जी लागणार आहे, एकंदरीत पाहायचं झालं असतं त्याने त्याच्या पत्नीचा सुद्धा खून केला होता आणि एकंदरीत ह्या एका मुलाचा सुद्धा खून केला आहे। शिक्षेचं आरोपीने माननीय कोर्टासमोर पण सदर कृत्य केल्याबाबत कबुली दिलेली होती आपल्या मुंबईच्या कोर्टामध्ये। आता आमचा हाच प्रयत्न राहील की इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करून सदर आरोपीला आणखी मोठ्या पद्धतीची शिक्षा कशी न्यायालयाच्या मार्फतीने देता येईल याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत। सगळे इन्व्हेस्टिगेशन टीम हे अहोरात्र प्रयत्न करत होतं आणि आरोपीला आपण दिल्ली पोलिसांच्या मदतीने अटक केलेला आहे आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब, स्पेशल CP सर, त्यानंतर जॉईंट CP लॉ अँड ऑर्डर साहेब यांनी वडाळा पोलीस टीमचं त्यांचा हा चांगला अभिनंदन केलेलं आहे। यापूर्वीचं आरोपीचं रेकॉर्ड आहे, तो कन्व्हिक्टेड आरोपी आहे, त्याला पोलीसची पूर्ण पद्धत माहिती आहे। ज्यावेळेस हा आरोपी मिळाला होता त्यावेळेस स्थानिक लोकांनी इथं आणलं, मात्र पोलीस स्टेशनच्या आवारातून तो पळून गेला होता। मात्र त्याला पोलिसांची गुन्ह्याची काय कार्यपद्धती आहे याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे तो स्वतःला सॅबोटेज करून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता। कुठलेही गॅजेट किंवा टेक्निकली मोबाईल वगैरे असं कुठलंच गॅजेट तो वापरत नव्हता। तो प्रॉपर आपण त्याची माग ठेवून प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन तो आरोपीला ताब्यात घेतलंय आणि आरोपीला दिल्ली पोलिसांच्या मदतीने आम्ही अटक केली।